कशाचे उंची टाकले ना 13 प्लस 1 इंच घेतली ना टोटल किती आली 14. आता शोल्डर शोल्डर किती आहे 5.5. तुमची छाती किती आहे 34 ला 5.5. हा तिथं लगेच शोल्डर टाकला हा 5.5. शोल्डर टाकले 5.5. हा छातीवरती आपण शोल्डर टाकतो. आर्मोल 6. आर्मोल छातीवरती असतं जेवढी छाती त्याचा त्या हिशोबाने तुम्हाला चार्टनुसार भेटेल. हा आर्मोल एंड झालं का लगेच तिथं लाईन मारून घ्यायची घ्या. हा तिथून छातीची लाईन येणार ती. छाती किती आहे तुमची 34. 34चा चौथा 8.5. 2 इंच शिलाई मार्जिन. येस मार्किंग करा तिथं. हा आता खाली कमरेची जिथे हाईटचा एंड झाला तिथं. हा छातीचं कमर किती तुमची 29 7.25 प्लस 1 इंच 8.25. टक्साठी 1 इंच एक्स्ट्रा घेतो ना आपण. हा 8.25 2 इंच शिलाई मार्जिन. हा लाईन मारून घ्या आता साईडच्या फिटिंगच्या. हा हे झालं आपलं बेसिक स्ट्रक्चर ब्लाऊजचं. आता आर्मोलचा 1.5 इंचावरती. ओके आता आतला पण मारून घ्या 1.5 इंचावरती. आतला द्या आर्मोल. हा येस. आता आपण खाली टक्स टाकायचे. टक्स टाका 3.5 वरती. हा 3.5 वरती टाकला वरती 4.5 इंच. हा खाली अर्धा इंच करा मार्किंग. हा झाला आपला बॅक पार्ट. गळा टाका. गळा 2.5 इंच नेहमी टाकायचा. हा क्रॉस किती इंचाचा गळा आहे तुमचा 10. हा 10 वरती एक लाईन मारून घ्या क्रॉस अंदाजे. हा येस. तिथून तुम्ही किती घेणार 2.5 किंवा 3. हा तुमचा कमी डीप असेल तर 2.5. जास्त डीप पाहिजे पसरून तर 3 इंच. हा बॉक्स बनवून घेतला त्या तिथं आता एक राऊंड. हा 1 इंच घेऊन राऊंड द्या. हा झाला तुमचा बॅक पार्ट तयार. 14 14.5 14 ना 13 प्लस 1 इंच 14. हा 14.5 का 15 मिनिट. 13 इंच तयार हाईट आहे तुमचे प्लस 1 इंच 14. फ्रंट पार्टला हा तेवढीच घ्यायची. आता शोल्डर तुमचं जेवढं आहे तेवढं शोल्डर टाका 5.5. थोडी खाली जास्त ते नाही अर्धा इंच. ते नंतर वाढवायचे. शोल्डर 5.5 हे 6.5 6 इंच आर्मोल. हा तिथं छातीची लाईन येणार. जसा बॅक काढतो तसंच आपण फ्रंट काढायचं. 8.5 हा 2 इंच मार्जिन. 2 इंच बरोबर घेतलंय ना. हा शिलाई मार्जिन. कमरेचा खाली कमरेचा चौथा भाग प्लस 1 इंच टक्ससाठी घेतला प्लस 2 इंच शिलाई मार्जिन. जसं बॅकचं स्ट्रक्चर आहे तसं कम्प्लीट करून घ्यायचं. घ्या. आता टक्स टाका. 3.5 वरती टक्स टाकतो आपण. वरचं सांगते मी तुम्हाला. अपेक्स पॉइंट सांगते. वरून घ्यायचं वरून खाली. गळा टाकू का आधी. हा गळा टाका 2.5 इंच. किती आहे पुढचा गळा 7.5. हा येस. तिथून मार्किंग 2.5 करा. बॉक्स बनवून घ्या. हा
अर्धा इंच हां इथून घेऊ ना. हां पिक्स पॉईंट घ्या. हां तुमची छाती 34 आहे ना, तर 10 इंचावरती मार्किंग करा पिक्स पॉईंटचं. हां आता इकडून 3.5 घेतो ना आपण. हां हां खालून मग 3.5 वरती मार्किंग केले. हां सरळ लाईन मारून घ्या. हां झालं. आता इकडं वाढवा तुमच्या टक्ससाठी. पुढे छाती जास्त असते ना, त्याच्यामुळे आपण टक्स वाढवतो ना, 1 इंच खाली वाढवायचं. क्रॉस लाईन मारून घ्यायची. आपण तसं बॅकला काही वाढवत नाही, 1च इंच वाढवतो. इकडं आपण एक्स्ट्रा परत 1 इंच वाढवलंय. तिकडे 1 इंचाचं मार्किंग करा, तिकडे 1 इंचचं. आता त्याच्या खाली अर्धा इंच जावा. हा येस. हे एंड पॉइंटला जाऊ. हा हा एंड पॉइंटला जोडायचं. आर्मोल. हा हा येस. हा झाला आपला फ्रंटचा. आता तुमचं चेंजेस काय असणार आहे, टक्सचं काढून घेतले ना 1 टक्स सारखं बॅक पूर्ण. घ्या आता कटिंग करून. गळा नाही कटिंग करायचा, पूर्ण सगळं बाहेरचं कटिंग करून घ्यायचं. कापड नाही फिरवायचं, आपण फिरायचं. व्यवस्थित. हे बघा, हे आहे ना तुमच्याकडे फिरून घ्यायचं. हा ओपन साईडने ठेवायचं. ठेवा. ही फिरून घ्या ना तुमच्याकडच्या साईडला. बघा ही बाजू तुमच्याकडे आली पाहिजे अशी, तुमच्या राईट हँडकडं. हां अशी. हां काय धूळ लागली का एवढी ह्याला? खाली तो खाली. हां का ठीक आहे. हां राहू दे. अर्धा इंच मार्जिन ठेवलं तिकडं. हां आता ह्याच्यावरती वाढवायचं तुम्हाला. इथं अर्धा इंच आणि इथं 1 इंच. 1 टक्सला आपण फक्त इथं 1 इंच वाढवतो आणि 2 टक्सला इथं 1 इंच अर्धा इंच वरच्या साईडला वाढवतो. तर अर्धा इंच वाढव. लाईन मारून घ्या. अर्धा इंच करेक्ट आलं ना मार्जिन. हां आता तिथं मार्किंग करा 3.5 वरती. 1 लाईन कमी झाली ना, लगेच कळतं ना. बघितलं कळतं. हां साडेतीन वरती मार्किंग करा आता. तिकडे हां ते सोडून एक्स्ट्रा अर्धा इंच वाढवलेलं सोडून 3.5 वरती मार्किंग करा. त्याच्या खाली अर्धा इंच वाढवा आणि कट जॉईंट करून घ्या. वाढवा ना तुम्ही पण वाढवा. हां हां कट करून घ्या साईड. हां हलवू नका आता, लगेच कटिंग करून घ्या त्या साईडने. इकडं काय टाकायचं? नाही तेच नाही टाकायचं. हे काढावं तुमचं पण कट होईल. कात्री लावून घ्या. हां ब्लाऊजचं आता फोल्ड करा. हा डबल फोल्ड आहे ना. आता तिकडून फोल्ड करा 4 फोल्ड. हां बंद बाजू सगळी तुमच्याकडे आहे. हां करा लाईन मारा. तिथं नाही, बंद बाजूने लाईन मारा.
उंची किती आहे? 4 प्लस 1.5 इंच. साधा आहे ना त्याच्यामुळे 1.5 इंच. हां, लाईन मारून घ्या. तर इथून अर्धा इंच, सॉरी 3 इंच ना. खाली, येस, खाली जाणार 3 इंच. मारा लाईन, सरळ मारायची, आडवी बिडवी कुठंच नाही मारायची. आता तिथं खाली दंडघेराचा अर्धा प्लस 1.5 इंच. किती आहे दंडघेर तुमचा? 6 कस काही? 12चा अर्धा 6. हा आणि करा 12. 1.5 इंचावरती पुढं मार्किंग. आता तिथं टाका छातीचा चौथा. ह्या लाईनला, ही छातीची लाईन आहे ना, आपण 3 इंच घेतल्यावरून खाली 8.5 होते छातीचा चौथा. 8.5 येते का? 8च आहे ना, ठीक आहे. अर्धा इंच जॉईंट द्यायचं नंतर. हां, मार्क करा. ठीक आहे. वरती 1.5 कंपल्सरी, सगळ्यांसाठी 1.5 घ्यायचं. इकडून क्रॉस लाईन मारून घ्या. हां हां. आता इथून 1.5 इंच आत येणार होता ना तुम्ही, इथून आतमध्ये, इथून सरळ लाईनला. आता तुमचा अर्धा इंच कमी आहे इथं, तुम्ही 1 इंचच आत येणार. हां हां. आता ह्याचा मिडल घ्या. 7.25. हां, 7.25 म्हणजे 7.25 म्हणजे 3.25, 3 3.5 ला एक लाईन कमी. हां हां, करा त्याचा द्या सेप आता. येस. हां हां, सेपचं प्रॅक्टिस करा. जॉईन करा आता ते साईडचं दोन्ही पण. हे जॉईन कर, हे इथं, ते तिथं. कटिंग करून घ्या. साईडचं का नाही असलं तुम्ही? ठीक आहे, कटिंग करा आता पुढचं. 2 इंच वेगळा वेगळा भाग केला ना. ठीक. हां, इथून हे पण कटिंग करून टाका एक्स्ट्राच.